राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते योगेश क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे. काल परवा एक मेळावा झाला. धनंजय मुंडे साहेबांनी थेट तुमच्याकडे पाहत सांगितलं की बीड विधानसभा मतदारसंघाकडे आता लक्ष आहे. कसं पाहता? हे बीडसह त्यांनी पूर्ण जिल्ह्यातले जेवढे मतदारसंघ आहेत, ते सगळेच महायुतीकडनं निवडून आणलं हा निर्धार त्यावेळेस व्यक्त केला कालच्या सोहळ्यामध्ये. आणि मला वाटतं तो सगळा त्यांनी जे व्यक्त केलेली गोष्ट आहे ती बऱ्याच महिन्यांपासून ही चालूच आहे आमची तयारी सुद्धा. त्या दृष्टिकोनातून ते व्यक्त झाले असतील तर ते पक्षाचे नेते आहेत आणि नवनियुक्त प्रवक्ते आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते. मग त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी जर आल्यात, तर कार्यकर्त्यांसाठी एक बळ देणाऱ्या गोष्टी कामाला लागा, असं त्यांचं म्हणणं होतं कार्यकर्त्यांना सगळ्याला. त्यामुळेच तुम्ही कामाला लागलाय. 2 महिन्यापासून तुम्ही काम करताय. आता हे 11, 11:30, 12 पर्यंत तुम्ही मध्यरात्री फिरताय असं समजतंय. नाही, विषय असा आहे की आम्ही तर गेले 2-3 वर्षापासून आमचा जो संपर्क आहे तो वाढवला आहे. आपण पाहताय विविध कार्यक्रम घेणं, अ, विविध प्रकारच्या स्पर्धा घेणं, कल्चरल असतील ॲक्टिव्हिटीज किंवा मग स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील, जयंती कार्यक्रम असेल, ते आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं लोकांना कुठेतरी व्यासपीठ देणं आणि या सर्व ज्या आपल्याकडं लोकांना आवडतं, ते लोकांपर्यंत नेणं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज हा आम्ही नेहमीच प्रयत्न केला. हेल्थ कॅम्प आपण आत्ता घेतोय. याआधी मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चष्मा घालवण्याचं जी सर्जरी असते ती मोफत इथल्या युवा-युवतींसाठी केली 18 ते 40 वर्ष वयाच्या. स्वयंरोजगार कॅम्प आम्ही घेतोय. अशा ॲक्टिव्हिटीज आमच्या मागच्या हे तर नियमित चालूच आहे वर्षानुवर्ष, पण मागच्या 2, 4, 5 वर्षात आम्ही त्या वाढवलेल्या आहे. म्हणून असं काही नवीन असं नाही. आमचं काम जे आहे ते चालूच आहे. भविष्यामध्ये विधानसभेला भाऊ विरुद्ध भाऊ असं आम्हाला चित्र पाहायला मिळेल. संदीप क्षीरसागर हे आव्हान राहतील. साहजिकच आहे. ते आमदार असल्यामुळं ते समोर कॅन्डिडेट राहतील आणि सर्व जे बूथ मॅनेजमेंट आहे ती आमचीही तयारी आहे. लोकं सोबत आहेत आणि इथं तशी फाईट होईल अशी चिन्ह दिसतायत आता तरी. मात्र घरामधले सगळ्यात जे सीनियर आहेत तुमचे काका जयदत्त क्षीरसागर, तेही तयारी करतायत असं समजतंय. म्हणजे एकाच घरात त्रिशंकू होईल. आता ह्या सर्व निवडणुका ह्या लोकातून आहेत. त्यामुळं कोण किती उमेदवार राहतंय, एका घरातून 3 राहतात. इतरही बरेच उमेदवार राहतील इथं. पण मला वाटतंय महायुतीची जी ताकद आहे, ती बऱ्यापैकी या मतदारसंघात दिसून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा हा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं चांगलं मतदान या ठिकाणी भेटेल. आव्हान काका जयदत्त क्षीरसागर असतील का चुलत भाऊ संदीप क्षीरसागर असतील? मी काय कधी कोणावर टीका-टिप्पणी केलेली नाही. आपलं विकास कामं करणं याच्यावर भर दिलेला आहे. लोकसंपर्कात राहणं, रोज अवेलेबल राहणं लोकांसाठी, याच्यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे. त्याच्यामुळे लोकांचे ज्या अडचणी आहेत, त्या ऐकून घेणं, त्या स्पॉटला पोहोचणं, ते सोडवण्यासाठी शासनाकडं विविध ऑफिसेसला प्रयत्न करणं. त्यानंतर ज्या जनमानसात नेहमी गोष्टी लागतात, एक लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी, त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. लोकसभा निवडणूक नुकतीच पार झाली. सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक विकासावर नव्हे, जातीवर गेली. आता विधानसभा तोंडावर आहे. कसं बघता, विकास की जात? हे प्रत्येक फॅक्टर निवडणुकीत असतो. जातीचाही असतो, विकासाचाही असतो आणि प्रत्येक निवडणूक काही एका फॅक्टरवर होत नाही. प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळे उमेदवार असतात. त्याप्रमाणे इथंही वेगवेगळे उमेदवार राहतील आणि त्यातून आम्ही तर कायम विकासावरच निवडणूक लढलेली आहे. तर त्याच मुद्द्यावर सर्वसमावेशक सगळ्या समाजाचे आणि धर्माचे लोकं घेऊन त्यांच्यासाठी एक प्रतिनिधित्व असावं, एक आवाज असावा, त्यासाठी मी ही निवडणूक लढणार आहे. मात्र घरामध्ये भाऊ, चुलत भाऊ जरीही राजकीय कट्टर तुम्ही वैरी असाल, तर कुटुंब म्हणून एकत्रित असतात. तुमचे बंधू आमदार आहेत. त्यांच्या विकास कामाकडे कसं बघता? आज तुम्ही पण उभा राहताय त्या निवडणूक रिंगणात. ते मला वाटत नाही विकास कामावर त्यांचं काही नाव झालेलं आहे गेल्या 5 वर्षामध्ये. जर आपण पाहिलं तर ठोस असं एकही काम त्यांना करता आलं नाही. जे काम शहरात झालेत ते आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून केलेले आहेत.
आणि जे हायवेजचे काम झाले ते सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट होती. पण यांनी काय असा वेगळा प्रोजेक्ट बीड मतदारसंघात राबवलाय असं नाही. उलट त्यांनी सगळीकडे त्रास देण्याचा प्रयत्न केला. अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्या तक्रारी करून परत चिरीमिरी करून त्या तक्रारी काढून घे. ह्याचा कितीतरी वेळा मीडियामध्ये आलंय, विधानसभेत ह्या गोष्टी गाजल्यात. कॉन्ट्रॅक्टर्सला त्रास देणं, त्यांना टक्केवारीसाठी बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत. त्यामुळे ते काय स्वतः काही करू शकले नाहीत. त्यांचे साथीला जेवढे लोक होते त्यातले 80-90% त्यांना सोडून गेलेले अजून काही जातील आता, अशी परिस्थिती आहे. बीडच्या नागरिकांनी तुमच्याकडनं कुठल्या अपेक्षा ठेवाव्यात? जे काम आम्ही करत आलेलो आहोत ते जनतेसमोर आहे. त्याचा दर्जा आहे. दर्जेदार कामं शहरात केलीत. ग्रामीण भागात सुद्धा या सत्तेच्या माध्यमातून जिथं काही टाकता आलं काम ते आम्ही टाकलंय. येणाऱ्या काळात चेहरामोहरा हा या मतदारसंघाचा बदलणं, जास्तीत जास्त सरकारच्या माध्यमातून निधी आणून या ठिकाणी दर्जेदार विकास कामं करणं, शहरात मतदारसंघात शांतता ठेवणं आणि सर्वांना घेऊन काम करणं ही माझं प्रयत्न राहील. विधानसभेमध्ये अनेक उमेदवार उभे राहणारच आहेत. तुम्ही उभे राहताय, तुम्ही आता इच्छुक आहेत. धनंजय मुंडे साहेबांनी तसं बोलूनही दाखवले, संकेतही दिले. उद्या निवडणूक सोपी व्हावी यासाठी काका जयदत्त क्षीरसागरांना काही विनवणी कराल? तुम्ही उभं राहू नका या निवडणुकीत. आता मी ज्या पक्षात आहे ते त्या पक्षात नाहीत आणि महायुतीकडनं तसं काय प्रयत्न झाला तर येणाऱ्या काळात होऊ शकेल किंवा मग त्यांच्याही संबंध आहेत विविध पक्षामध्ये, त्यातून काही घडून आलं तर आज त्याला सांगता येत नाही. पण महायुतीतर्फे मी तर ही निवडणूक लढवत आहे. धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत, ते असंही म्हणाले, एरवी परळीमध्ये थेट लढत व्हायची, आता परळी नाही, आता बीडमध्ये थेट लढत. काय संकेत? नक्कीच बीडच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष राहील. हे कारण का फॅमिली आपली सुद्धा जुनी आहे, पॉलिटिक्समध्ये गेली 50 वर्षापासून हे राजकारणातलं घराणं असल्यामुळं नक्कीच साहजिकच आहे महाराष्ट्रातील लोकांचं या लढतीकडे लक्ष राहील. एकाच बंगल्यात तुम्ही राहताय, आज हे कार्यकर्ते येत असतील, जात असतील, हे कसं आता समीकरण तुम्ही जुळवून आणणार? जे पोकळी, जे दरी जी निर्माण झाली क्षीरसागर कुटुंबातली, ती भरून निघेल? नाही, जरी घरी एकत्र राहत असलो तरी प्रत्येकाचे काम करण्याचे ठिकाण वेगळे आहेत. ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी तुम्ही बघता आम्हाला काही सेपरेट जनता दरबार लावायची एक दिवस ठरवून गरज नसती. तुम्ही कधी जरी आले तरी इथं कायम तुम्हाला आमच्या ऑफिसला गर्दीच दिसणार आहे, रोजच्या रोज, रविवारी सुद्धा. पण आम्ही कायम जनतेत आहोत हे तुम्हाला कधीही तुम्ही चेक केलं तरी तुम्हाला हे दिसून येईल. म्हणून असं एका घरात राहतो म्हणजे तिथंच आम्ही असतो असं नाही. आम्ही दिवसभर लोकांमध्ये, खेडोपाडी, शहरातील वॉर्ड्समध्ये, ऑफिसमध्ये लोकांचे कामं फोनवर हे करत राहतो काय. अपक्षाची पण तयारी सुरूच आहे. बिलकुल नाही, त्याची गरज पडणार नाही. महायुतीला ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. युती झाली तेव्हा तशी समीकरणं झालेली आहेत आणि त्यामुळं पक्षाचा आदेश येईल आणि तो आदेश आल्याबरोबर आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल. नक्कीच महायुतीसाठी ही जागा सुटलेली आहे आणि या जागेवरती माझी जी निवडणूक आहे ते मी पूर्ण ताकदीनं लढवणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी पक्षाचा आदेश येईल त्या दिवशीपासून मी कामाला लागेल, असा सूचक इशारा देखील दिलाय. तर दुसरीकडे जर बघितलं, कुटुंब म्हणून क्षीरसागर जरी एकत्रित असले तर सगळ्यांच्या वाटा ज्या आहेत, काम जे आहेत ते विभिन्न आहेत, वेगळे आहेत. मी विकास काम घेऊन या मतदारसंघात जातोय, अशी जी भूमिका आहे त्यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलेली आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.